नमस्कार, स्वागत आहे तुमचं तेजस्वीज मराठी स्टोरी या चॅनलवरती. ट्रेनमधला शेवटचा प्रवास. रात्रीची 10:30 वाजले होते. स्टेशनवर नेहमीप्रमाणे गोंधळ सुरू होता. कुणी धावत ट्रेन पकडत होतं, कुणी आपल्या नातेवाईकांचा निरोप घेत होतं, तर कुणी चहाचा गरम घोट घेत प्रवासाची वाट पाहत होतं. प्लॅटफॉर्मवर उभी असलेली शेवटची एक्सप्रेस हळूहळू प्रवाशांनी भरू लागली. त्याच डब्यात खिडकीजवळ एक वृद्ध गृहस्थ शांतपणे बसले होते. पांढरे शुभ्र केस, चेहऱ्यावर सुरकुत्या, डोळ्यात अनुभवांचं गहिरेपण आणि हातात एक जुनी कापडी पिशवी. त्या पिशवीत काही कपडे, एक जुना फोटो अल्बम आणि एक पत्र होतं. त्याचं नाव होतं अनंत देशमुख. ट्रेनने शिट्टी दिली आणि प्रवास सुरू झाला. स्टेशनवरील दिवे मागे पडू लागले. अनंत काका खिडकीबाहेर पाहत होते. काळोखात धावणाऱ्या झाडांसोबत त्यांच्या आठवणीही धावत होत्या. त्यांच्यासमोर बसलेला आदित्य नावाचा तरुण सतत मोबाईलमध्ये गुंतला होता. काही वेळाने त्याने वर पाहिलं आणि सहज विचारलं, "काका, कुठपर्यंत जाणार?" अनंत काका हसले, "माझ्या गावाला, 40 वर्षांनी." "इतक्या वर्षांनी? मग आता अचानक?" काकांनी एक खोल श्वास घेतला. "काही प्रवास उशिरा का होईना, पण करावेच लागतात." आदित्यला उत्सुकता वाटली. तो शांतपणे ऐकू लागला. अनंत काकांनी सांगायला सुरुवात केली, "मी एका छोट्या गावात जन्मलो. घरची परिस्थिती खूप गरीब होती. शिक्षणासाठी शहरात आलो. नोकरी लागली. संसार सुरू झाला. माझी पत्नी सुमन माझ्या प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभी राहिली. आम्ही दोघांनी खूप कष्ट केले. मुलांना शिकवलं, मोठं केलं. पण या सगळ्या धावपळीत माझं गाव मागे पडलं." ते थोडा वेळ थांबले. सुमन नेहमी म्हणायची, "एकदा तरी आपल्या गावाला जाऊया." पण मी प्रत्येक वेळी म्हणायचो, "पुढच्या वर्षी जाऊ." ते पुढचं वर्ष कधी आलंच नाही. काकांच्या डोळ्यात पाणी आलं. 2 वर्ष पूर्वी ती मला सोडून गेली. तिच्या कपाटात मला एक पत्र सापडलं. त्यात लिहिलेलं होतं, "जर मी नसेल तर एकदा आपल्या गावाला नक्की जा." माझ्याही आठवणी तिथेच राहिल्या आहेत. हे वाचल्यापासून माझ्या मनाला चैन पडली नाही. म्हणून हा प्रवास. डब्यात काही क्षण शांतता पसरली. आदित्यच्या मनावर त्या शब्दांचा खोल परिणाम झाला. रात्र सरत गेली. दोघांच्या गप्पा रंगत गेल्या. अनंत काकांनी त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, पहिला पगार, मुलांचं बालपण, पत्नीचं प्रेम आणि नात्यांची किंमत सांगितली. आदित्यही आपल्या आयुष्याबद्दल बोलला. तो मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. कामाच्या व्यापामुळे आई-वडिलांशीही नीट बोलायला वेळ मिळत नव्हता. अनंत काका हसून म्हणाले, "काम महत्वाचं आहे बाळा, पण घरची माणसं त्याहून महत्वाची असतात." वेळ निघून गेल्यावर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. पहाट झाली. ट्रेन गावाच्या छोट्या स्टेशनवर थांबली. अनंत काका खाली उतरले. स्टेशन तसंच होतं, पण त्यांचं आयुष्य बदललं होतं. त्यांनी मागे वळून आदित्यकडे पाहिलं. "धन्यवाद बाळा. प्रवास मी कधीच विसरणार नाही." आदित्यने त्यांच्या पायांना स्पर्श केला. "काका, आज तुम्ही मला पुस्तकात नसलेल्या आयुष्याचा धडा दिलात." अनंत काका हसले आणि गावाच्या दिशेने चालू लागले. सकाळच्या धुक्यात त्यांची आकृती हळूहळू विरत होती. ट्रेन पुन्हा पुढे निघाली, पण आदित्यचं मन मात्र तिथेच थांबलं होतं. त्याने लगेच मोबाईल काढला आणि सर्वात आधी आईला फोन लावला. फोन उचलताच तो फक्त एवढंच म्हणाला, "आई, कशी आहेस?" त्या एका वाक्याने आईच्या आवाजातला आनंद त्याला जाणवला. त्या दिवशी आदित्यला समजलं की काही प्रवास रेल्वेचे असतात, पण काही प्रवास माणसाला स्वतःकडे परत घेऊन जातात. वेळ, नाती आणि आठवणी यांची किंमत पैशांपेक्षा खूप मोठी असते. आयुष्यात कितीही व्यस्त असलो तरी आपल्या माणसांसाठी वेळ काढला पाहिजे, कारण काही प्रवासांना दुसरी संधी मिळत नाही. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.